अशक्य असं काही नसतंच. या जगात अशक्य काहीच नाही. डॉक्टर लेडी फॉरेस्ट प्रसिद्ध वैज्ञानिक आणि खूप मोठे सायंटिस्ट होते. त्यांनी एक मोठं स्टेटमेंट पास केलं सन 1955 मध्ये 1955. ते म्हणाले होते की मनुष्य कधीच चंद्रावर पोहोचू शकणार नाही. इट्स इम्पॉसिबल. मानवाला पृथ्वीचा वायुमंडल क्रॉस करता येणार नाही. पण एका बहिऱ्याने ही गोष्ट ऐकली नाही. तो माणूस स्टेटमेंटला खोटं प्रूव्ह करून पोहोचला चंद्रावर, ज्याचं नाव आहे नील आर्मस्ट्रॉंग. अशक्य काहीच नसतं. लॉर्ड केल्विन हेही खूप प्रसिद्ध आणि मोठे सायंटिस्ट होते. त्यांचं स्टेटमेंट आलं होतं की ज्याप्रमाणे पक्षी उडतात तसं हवेत एक वजनदार मशीन उडवणं अशक्य आहे. इट्स इम्पॉसिबल. कारण हवेतील कोणत्याही वजनदार गोष्टीला ग्रॅव्हिटी खाली खेचून घेईल. पण याही स्टेटमेंटला खोटं ठरवलं आणि लिहून दिलं की सायकलच्या स्पेअर पार्टचा वापर करून मानवाला पक्षी बनवलं. 16 वर्षे लागली राईट बंधूंना उडणारं विमान बनवण्यासाठी. पण या दोघांनी त्यांचं ऐकलं नाही. जे बोलायचे की हवेचा सिद्धांत तुमच्या विरुद्ध आहे. तिच्या डॉक्टरांनी तिला सांगितलं होतं की तू पुन्हा कधीच चालू शकणार नाही. पण तिच्या आईने तिला सांगितलं होतं की तू चालू शकतेस आणि तू नक्कीच चालणार. तिला डॉक्टरपेक्षा तिच्या आईवर जास्त विश्वास होता. विल्मा रुडोल्फ एक अशी ॲथलीट होती जिला पोलिओ होता. डॉक्टर बोलतो तुला चालता येणार नाही. आई म्हणते विल्मा तू लवकरच चालणार आहे. विल्मा म्हणतात मी डॉक्टरचं नाही ऐकलं, मी माझ्या आईचं ऐकलं. या मुलीने ऑलिम्पिकमध्ये 3 गोल्ड मेडल जिंकले. 3 ऑलिम्पिक गोल्ड मेडल. एक प्रबळ उदाहरण सांगू इच्छितो मित्रांनो. खूप लहान होते अल्बर्ट आईन्स्टाईन जेव्हा शाळेतून त्यांना एक नोटीस भेटली होती. शाळेतून भेटलेली ती नोटीस छोट्या अल्बर्टने घरी येऊन त्यांच्या आईकडे दिली. अल्बर्टने जेव्हा त्यांच्या आईला विचारलं की त्या नोटीसमध्ये नेमकं काय आहे, तेव्हा त्यांच्या आईने त्याला सांगितलं की बाळा, आजपासून मी तुझं क्लास घेईल. कारण शाळेला असं वाटतंय की तुझ्यामध्ये एक विलक्षण प्रतिभा आहे आणि तुला ते शिकवतील एवढी त्यांच्यात क्षमता नाही. काही काळानंतर अल्बर्ट आईन्स्टाईन खूप मोठे सायंटिस्ट झाले. तेव्हा त्यांच्या आईचं निधन झालं होतं. एक दिवस ते त्यांचं जुनं घर शिफ्ट करत होते आणि ते त्यांच्या ऑटोबायोग्राफीमध्ये लिहितात की घर शिफ्ट करत असताना त्यांना एका जुन्या ड्रॉवरमध्ये एक धुळीने भरलेली पांढरी चिठ्ठी भेटली. त्यावरची धूळ मी झाडली तर मला समजलं की तीच नोटीस होती जी शिक्षकांनी त्यांच्या आईसाठी लिहिली होती. ती नोटीस. मोठ्या उत्सुकतेने अल्बर्ट ती चिठ्ठी वाचायला लागले. ती नोटीस वाचताना ते ढसाढसा रडू लागले. त्यात लिहिलं होतं, तुमचा मुलगा अल्बर्ट मंदबुद्धी आहे. हा मुलगा आमच्या शाळेत शिकण्याच्या लायक नाहीये. याला आजपासून आमच्याकडे पाठवू नका. त्याला तुम्ही घरीच शिकवा. त्या आईने उलटं वाचलं होतं. त्यांनी अर्थ बदललं होतं की नाही, असं नाहीये. तू काहीही करू शकतो. तुझ्यात खूप क्षमता आहे. तुझ्यामध्ये प्रतिभा आहे. मित्रांनो, या जगात कोणाचंही ऐकू नका. कोणावरही विश्वास ठेवू नका की तू नाही करू शकणार. त्याला असं बोला की तू नाही करू शकणार, मी करणारच.